इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेल्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्थायी समितीने 6 कोटी रुपये तर सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकात मोठे फेरबदल करत 66 कोटी 33 लाखांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार आता महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील महसुली 990 कोटी 76 लाख 36 हजारांसह अनुदान आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड असे एकूण 1449 कोटी 71 लाख 93 हजार 401 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी मुख्य सूचना मांडली. विरोधी पक्षातील MIMच्या गटनेत्या वहिदा भंडाले शेख यांनी उपसूचना मांडली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक प्राध्यापक नरसिंग आसादे यांनीही उपसूचना मांडली. सभागृहात 2 उपसूचना प्राप्त झाल्याने या उपसूचना मर्ज करण्यात आल्या. एकापेक्षा अधिक उपसूचना आल्यास त्या मर्ज केल्या जातात. अंदाजपत्रकावर सखोल चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी आपली मते आणि सूचना मांडल्या. शेवटी महापौर विनायक कोंडाल यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प एकमताने मंजूर केला.